गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। सर्व श्री भक्तांना माझा नमस्कार। तर आपण मागच्या गुरुवारी सौ हेमाताई पाटील यांचा अनुभव बघत होतो, पण व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे मला या अनुभवाचे 2 भाग करावे लागले। आपण मागच्या गुरुवारी भाग पहिला बघितला, आज आपण त्या अनुभवाचा पुढचा भाग बघणार आहोत की हेमाताईंना माऊलींनी दर्शन दिले, त्यानंतर त्यांनी माऊलींची कशी सेवा केली आणि त्यानंतर त्यांना आणखी कसे अनुभव येत गेले, तो पुढचा भाग आपण आज बघणार आहोत। तर सुरू करूया आजच्या पुढच्या भागाला। काही श्रीभक्त जर चॅनलवर नवीन असतील तर नक्की चॅनलवर जाऊन पहिले भाग 1 बघा आणि त्यानंतर आजचा हा दुसरा भाग। तर अनुभव असा होता, सुरुवातीचा अनुभवाची थोडंसं एक सारांश तुम्हाला सांगते। हेमाताई यांना माऊलींबद्दल कुठलीही माहिती नव्हती, त्या कधीही देवपूजा करीत नव्हत्या, पण तरीही त्यांना स्वप्नात एकदा एका घराच्या इंटिरियरमध्ये POP मध्ये एका महाराजांचा फोटो दिसला। त्यांना त्यावेळी माहिती नव्हतं की हे गजानन महाराज आहेत, पण त्यांनी त्यांच्या मैत्रिणींशी याबद्दल चर्चा केली, तर मैत्रिणींना त्याबद्दल माहिती होती, कारण त्या सर्व देवपूजा करीत होत्या आणि त्यांनी हेमाताईंना माऊलींबद्दलची माहिती दिली की तुला दिसलेले महाराज हे गजानन महाराज होते, तुझे वर्णन आम्हाला सांगत आहेत, तर ते वर्णन, त्या वर्णनानुसार तुला दिसणारे महाराज हे गजानन महाराज होते। आणि मग त्यांनी स्वामींच्या मठामध्ये जे प्रश्न देण्यासाठी व्यक्ती असतात त्यांच्याशी चर्चा केली की मला असे स्वप्न का पडले असेल, आणि मग त्यांनी सांगितलं की कदाचित असं असू शकतं की माऊलींची तुझ्याकडून त्या जन्मात किंवा त्यावेळी सेवा घडलेली आहे आणि माऊलींची अशी इच्छा आहे की याही जन्मात तू त्यांची सेवा करावी, तुझ्या हातून त्यांची सेवा घडावी अशी माऊलींची इच्छा असावी, आणि म्हणून तुला हे स्वप्न दिसले। तुला त्यांच्याबद्दल कुठलीही माहिती नसताना त्यांनी तुला दर्शन दिले, तर यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे। आणि मग हेमाताईंनी ठरवले की आपण आता आपल्या घराच्या प्रगतीसाठी आपल्यासाठी काहीतरी म्हणजेच माऊलींची सेवा ही करायला पाहिजे। आणि मग त्यांनी कुठली सेवा केली, कशा पद्धतीने त्यांना अनुभव आले, ते आपण आजच्या भागात बघणार आहोत। तर बघूया आपण आपल्या मागच्या गुरुवारच्या अनुभवाचा दुसरा भाग। आपल्या घराच्या प्रगतीसाठी, आपल्या स्वतःच्या उन्नतीसाठी, स्वतःच्या विचार जागरणासाठी आपण सगळ्या गोष्टी करायला पाहिजे। मग मी तिथून सुरुवात केली की आता आपण माऊलींची सेवा करायची। आता मला हे तर समजले होते की ते गजानन महाराज आहे। मी ठरवले की आता त्यांची पूजा करायची, पण नेमकी पूजा म्हणजे काय? मग मी सगळ्या मैत्रिणींना विचारले, आजूबाजूच्यांना जे मोठे व्यक्ती होते त्यांना विचारलं। मग त्यांनी मला सांगितलं की यांचे पारायण असतात, साखळी पारायण असतं, नामस्मरण असतं, नामजप असतो, दशमी, एकादशी, द्वादशी ह्या 3 दिवशी त्यांचं पारायण असतात। 3 दिवसांचं हे सगळं मला हळूहळू कळत गेलं। तसं मग मी तिथून थोडी सुरुवात केली। सुरुवातीला मला खूप कंटाळा यायचा की अरे हे काय, मला रोज पूजा करावी लागतंय, रोज इतका वेळ बसावं लागतंय। मग मी पारायण करत होती, पण मला 10 उठबस करावं लागत होतं, खूप वेळ माझ्याकडून बसल्या जात नव्हतं। पण असं करता करता मी सुरुवात केली आणि नंतर मला इतकी गोडी निर्माण झाली की त्या गोष्टीची मी सातत्याने त्या सर्व गोष्टी करत गेली। नंतर मला त्याचे काहीही वाटत नव्हते। मी 1 दिवसीय पारायणही केले, 3 दिवसीय पारायण केले आणि साखळी पारायणही केले। असे हळूहळू मी सेवा करीत असताना मला खूप छान वाटायला लागले।
त्याच्याने मन प्रसन्न राहायला लागले, चांगले विचार मनात यायला लागले आणि देवाचं केल्यामुळे मला पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली की आपणही चांगल्या गोष्टी करायला पाहिजे. आयुष्यात आपण कधीच देवाचं काही केलं नाही, पण यापुढे आता आपण हे करणार आणि मला खूप छान वाटायला लागले. त्यामुळे मी लोकांना पण सांगत गेली, जसं माझ्या मैत्रिणी आहेत, बाकी सगळे मोठे ग्रुप असेल त्यांना, की अरे तुम्ही पण करा, खूप छान आहे, खूप छान वाटतंय, मन प्रसन्न होतंय. याच्यानी आपण करायला पाहिजे. छोटे छोटे चांगले अनुभव आपल्याला मिळतात, आपल्या आयुष्यात आपले आयुष्य घडायला लागतं. मी असं सगळ्यांना सांगायला लागले. ते कधी सुरू झालं आणि आत्तापर्यंतही सुरूच आहे हे मला कधी कळलेही नाही. असं सगळं करत असताना एक दिवस अचानक माझ्या मिस्टरांचा ऑफिसमधून फोन आला. समजलं की त्यांची ट्रान्सफर झाली आहे पुण्याला. आणि हे सगळं करत असताना मला 10-12 वर्षे या सगळा कालावधी गेला. आणि या 10-12 वर्षानंतर अचानक आम्हाला समजलं की त्यांची ट्रान्सफर पुण्याला होते. मग तेव्हा ट्रान्सफर पुण्याला होते म्हटल्यावर माझ्या मनात एकच प्रश्न आला की ते माझं, मी ज्या छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत होती तिथे माझं स्वतःचं घर होतं. गेल्या 17 वर्षापासून मी तिथे राहते. 12 वर्षापासून मी माऊलींची पूजा करते, पारायण करते. तर मला खूप वाईट वाटत होतं की आता माझ्या घराशी नातं तुटणार. मला फार वाईट वाटत होतं की आता मी माझ्या या घरामध्ये, जिथे मी 12 वर्ष माऊलींची सेवा केली, तिथे मला आता पुढे काहीही करता येणार नाही. आणि मग मी एक शेवटचं पारायण त्या घरामध्ये करण्याचे ठरवले आणि मी पारायण केलं. पारायण संपल्यानंतर देवाला नैवेद्य वगैरे केला. भाकरी पिठलं, ठेचा, कांदा हे सगळं आपलं नैवेद्य केला आणि तो नैवेद्य देवासमोर दाखवला. आरती झाली. सहज देवाला म्हणून गेले की माझ्या मनात फार असं काही नव्हतं, पण मी सहज देवाला म्हणून गेले की देवा, मी 12 वर्ष झाली याच घरामध्ये तुझं पारायण करते आणि मला खूप छानही वाटतंय, पण याच्या पुढचे पारायण माझे या घरात होणार नाही. तर माझी इच्छा आहे की तुम्ही आज हा मी दाखवलेला नैवेद्य ग्रहण करावा. मी अगदी सहज असे बोलली आणि निघून गेले, कारण मला बाहेर फार आमंत्रण होती. मी जाणार म्हणून, तू आता इथून कायमची जाणार म्हणून कोणी जेवायला बोलत होते, कोणी काय आणि अजून काय काय प्रोग्राम होते. मग मी तेव्हा पण मला एका ठिकाणी जायचं होतं म्हणून आपल्या घराला लॉक लावलं आणि नैवेद्याची डिश झाकली व गेली प्रोग्रामला. हॉटेलमध्ये मैत्रिणींचे काही प्रोग्राम होते, तिकडे निघून गेले आणि संध्याकाळी घरी आली. घरी तो नैवेद्य संध्याकाळी ग्रहण करणार होती म्हणून मग मी संध्याकाळी स्वयंपाक वगैरे केला. माझे मिस्टर आणि मी आम्ही दोघं जेवायला बसणार होतो. मग मी ते सर्व आणून ठेवलं आणि नंतर देवासमोरचं ताट उचललं, दिवा वगैरे लावला. देवासमोरचं ताट उचललं आणि टेबलवर आणून ठेवलं. आता आपण जेवायला बसूया. आणि ताट वाढल्यानंतर देवाच्या नैवेद्याचं ताट मी उघडलं की आता आपल्याला हा नैवेद्य खायचा. तर बघते तर काय की डिश उघडल्यानंतर मी भाकरीचे 4 तुकडे करून ठेवले होते. त्या चतुष्कोण भाकरीतला एक तुकडा तिथे नव्हता. मग मी विचार केला की अरे, भाकरी गेली कुठे? आपल्या घरात तर दुसरं कोणीच नाही आहे, माझ्या घरात उंदीर नाही आहे, घर तर स्वच्छ आहे आणि ताटली पण अशी झाकलेली होती की उंदीरसुद्धा मध्ये जाणार नाही. मग ही भाकरी खाल्ली कोणी? मला ते आठवलं नाही की मी सकाळी काय बोलली होती. म्हटलं अरे, ही भाकरी गेली कुठे? सगळ्यात पहिले मला उंदराने खाल्ली असे वाटले, पण उंदीर नाही आहे. आता कसं करायचं? ही भाकरी गेली कुठे? नैवेद्याच्या ताटावर झाकलेली डिश अजिबात हलली नाही आहे. मनात शंका येऊन गेली की पालबिल तर गेली नसेल, पण ताटली तर अजिबात हललेली नाही. ती डिश अशी होती की जराही हलली असती तर पटकनच खाली पडली असती.
अशी होती, पण ती इतकीशीही हालली नव्हती. मग मात्र मला एकदम आठवलं की मी सकाळी देवाला बोलली होती की हे माझं या घरातलं शेवटचं पारायण आहे, तर तुम्ही हा नैवेद्य ग्रहण करावा अशी माझी इच्छा आहे. आणि खरंच देवाने तो नैवेद्य ग्रहण केला. मला हेच मनात लगेच आठवलं. माझ्या डोळ्यात इतकं पाणी आलं, मला वाटलं की मी सहज बोलून गेले आणि देवाने मी इतकं सहज बोललेलंही ऐकलं आणि त्यांनी माझा नैवेद्य ग्रहण केला. हे सर्व सांगताना आत्ता पण माझं मन भरून आलेलं आहे. आत्ता तुम्हाला सांगताना डोळ्यात फार पाणी येत आहे. आपण एवढं पण काही करत नाही आहे. लोक तर खूप काही करतात, खूप मोठ्या सेवा करतात, पण माझ्या एवढ्या छोट्याशा बोलण्याने सुद्धा देवाने माझी इच्छा पूर्ण केली. माझे इतके डोळे भरून आले आणि मग आम्ही तो नैवेद्य ग्रहण केला. आणि दुसऱ्या दिवशी 2 दिवसांनी मला निघायचे होते. तेव्हा मी माझा सगळा अनुभव आमच्या कॉलनीतल्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना, आजूबाजूच्यांना सांगितला. तेव्हाही सांगताना मला अतिशय डोळे भरून येत होते. डोळ्यात पाणी येत होतं की खरंच असं घडलं. सगळ्यांना ऐकतानासुद्धा अंगावर शहारे येत होते की बाप रे, हे असं काही घडलं, म्हणजे असं काही घडू शकतं. आपण इतकीच सेवा केली आणि त्या सेवेचे सार्थक झाले, त्याचा मला फार आनंद होतो. त्यामुळे मी सर्वांना इतकंच सांगेन की आपल्याला काय मिळतं, काय मिळणार आहे आणि काय नाही हे सर्व पुढची गोष्ट आहे, पण आपण निदान सुरुवात तरी करायला हवी. मला काहीच माहिती नव्हतं मी हे करणार आहे, मी कुठपर्यंत पोचणार आहे, पुढे जाऊन काय होणार आहे, मला हे काहीही ठाऊक नव्हते, पण मी सुरुवात केली. मला वाटतं सगळ्यांनी थोड्या प्रमाणात का होईना पण देवावर विश्वास ठेवावा, देवाची पूजा अर्चा करावी. हेच मला आज या अनुभवाच्या मार्फत तुमच्या सर्वांपर्यंत पोचवायचं होतं. आणि इथून पुढे माझी ही सेवा अशीच गजानन महाराजांच्या चरणी राहणार. माऊलींचे खूप खूप धन्यवाद. तर बघा, आपण सर्व श्रीभक्त आपल्या आपल्या परीने, आपला ज्या ज्या देवावर विश्वास आहे त्या देवाची आपल्या मनाने, आपल्या परीने सेवा करीत असतो. तर त्या सेवेचे फळ हे आपल्याला एक दिवस नक्कीच मिळतं. पण फळाची आशा न करता सेवा करीत राहणे हीच खरी भक्ती आहे. त्यामुळे माऊलींची सेवा करीत राहा आणि त्यातून मिळणाऱ्या मेव्याचा आनंद घेत राहा. तुमच्याकडे जर असेच काही अनुभव असतील तर ते अनुभव आमच्यापर्यंत नक्की पोचवा. ते अनुभव आमच्यापर्यंत पोचवण्यासाठी खाली स्क्रीनवर एक व्हॉट्सअप नंबर येतो आहे. त्या नंबरवर तुम्ही तुमचे अनुभव लिहून त्याचे फोटो मला सेंड करू शकता. शक्य नसेलच लिखाणकाम करायला तर ऑडिओ स्वरूपातही तुम्ही मला तुमचे अनुभव पाठवू शकता. आजचा अनुभव हा ऑडिओ स्वरूपातलाच होता. त्याचे लिखाण करून तो अनुभव आपल्या चॅनलवर प्रसारित केला गेला आहे. अनुभव थोडा मोठा होता, त्यामुळे पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर एक अनुभव हा 2 भागामध्ये प्रसारित झालेला आहे. तर याचा पहिला भाग तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा. तसेच तुम्हाला जर तुमचं नाव न सांगता अनुभव प्रसारित करायचा असेल, सर्व श्रीभक्तांपर्यंत पोचवायचा असेल तर तेही आपल्या या चॅनलवर शक्य आहे. तुमचा कुठलंही ओळख न दाखवता फक्त एक श्रीभक्त म्हणून तुमचा अनुभव सर्व श्रीभक्तांपर्यंत पोहोचवला जाईल. त्यामुळे निसंकोचपणे तुमचा जोही अनुभव असेल तो माझ्यापर्यंत नक्की पोचवा. आपल्या श्रींची प्रचिती या चॅनलवर श्री गजानन महाराज, भक्तांची मांदियाळी आणि माऊलींचे भक्तांना येणारे अनुभव या दोन्हीही साखळ्या आपण प्रसारित करीत आहोत. तर या दोन्ही साखळ्या नियमितपणे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारा कुठलाही अनुभव तुमच्याकडून सुटणार नाही. आणि आपल्या या चॅनलवर अनुभव किंवा मांदियाळी ही दर गुरुवारी येत असते. तर भेटूया पुढच्या एका नवीन अनुभवासोबत किंवा मांदियाळीसोबत. तोपर्यंत श्री गजानन, जय गजानन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण